तो मुक्काम या पवार कंपनीच्या वाड्यामध्ये होता. स्वामींनी दौरा काढिला मुक्काम पांगरी गावाला. त्या काळामध्ये दौलतराव पवार, गणपतराव पवार, बळवंतराव पवार, आप्पा एकनाथरावांचे वडील भगवंतराव पवार, अरे अनेक पवार कुटुंबातली मंडळी स्वामीच्या लागले चरणाला चिराजी याच पांगरी गावातले ही ग्रामस्थ मंडळी आता सुख सुविधा वाढलेली आहे. आता तुम्हाला हवाय कीर्तन ऐकणाऱ्याला हवा, बसणाऱ्याला जामनच्या पंक्ती, अन्नदाते तयार आहेत, अन्नदात्यांचे नाव तयार आहे. त्या काळामध्ये शेणानं सारवलेली जागा वार सुटलेला आहे. कोणाच्या घरामध्ये या पांगरी गावात राहत असलेल्या प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांना स्वामींना घरी बोलवावं, विनंती केली स्वामीला, गुरुदेवाला, नामानंदाला, नामानंदाला. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. गरीब कुटुंबातली माणसं पण नामानंद बाबांनी त्यांच्या वस्तीवर जावं. त्यांनी समोर पत्रावळी दिली की त्या पत्रावळीवरती चपातीचा चुरा करावा आणि त्या चुऱ्यावरती डाळीचं वरण टाकलं, झाली पंगत झाली. देव जनाबाईच्या झोपडीत आला. देवानी विदुर घरच्या कन्या खाल्ल्या, तशा गुरुदेवानी नामानंद बाबांनी या पांगरी गावामध्ये 7 दिवस मुक्काम केला. तो तुम्ही त्यांच्यावरती केलेला प्रेमाचा वर्षाव, त्या वर्षावाकडं, त्या प्रेमाकडं पाहून मुक्काम पांगरी गावाला. मुक्काम पांगरी गावाला. ही वार्ता कळता खेड्याला, खेड्या गावाला, खेड्या गावाला, खेड्या पाड्याला. पंचकृषीत मंडळी सगळी मुंग्यासारखी गर्दी या पांगरी गावाला धावलेली. या म्हाताऱ्या माणसाने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. या मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे असलेलं मैदान, त्या मैदानामध्ये ट्रॅक्टरनं बुद्धी वाढली. ट्रॅक्टरनं ही वार्ता कळता सर्वाला, खेड्या पहाडाला, वाड्या वस्त्याला स्वामीजी आले पांगरीला. रंग चढत असे कीर्तनाला. बुंदीचा महाप्रसाद हो.